हॅलो एव्हरीवन, मी जाकीर सर, संचालक विजन अकॅडमिक इन्व्हर्ट. विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करतो की तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि तुमचा अभ्यासही सुरळीत चालू असेल. ग्राउंड असेल, लेखी असेल आणि त्याचबरोबर लेखीचे मराठी व्याकरण असेल, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता यांचाही अभ्यास सुरळीत चालू असेल. आणि तुमच्या अभ्यासामध्ये भर पडण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाच्या मागील पोलीस भरतीत जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांचा आज आपण अभ्यास करणार आहोत, चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीत मराठी व्याकरणाचे प्रश्न कसे विचारले गेलेत आणि आगामी काळातील जी होणारी भरती आहे त्या भरतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात त्याचा एक अंदाज येईल. या हेतूने आपण मराठीचे जे प्रश्न आहेत त्याविषयी चर्चा करू. तर सुरुवात करूयात. पहिल्या प्रश्नाला पहा. पहिला जो प्रश्न आहे ठाणे शहर पोलीस भरती 2026 मध्ये आलेला प्रश्न आहे. काय म्हणतो पहा. खालील पर्यायापैकी चुकीचे स्त्रीलिंगी रूप असलेली जोडी कोणती आहे? विशेषतः लिंग वचनावर आधारित असलेला हा प्रश्न आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कशावर आहे इथं विचारण्यात आलेला आपल्याला चुकीच्या जोडीविषयी विचारण्यात आलेला आहे. तर चुकीची जो जोडी आहे पहिला पहा, विद्वान विदुषी. हा जो आहे योग्यच आहे. याच्यामध्ये ज्याला आपण चुकीची जोडी म्हणू शकत नाही. भगवान भगवती स्त्रीलिंग पुल्लिंग बरोबर आहे. त्याच्यानंतर बोका भाटी हा सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरा जो आहे विधाता विधाती. विधाताचं काय होईल इथं? विधात्री पाहिजे. विधात्री म्हणजे इथं आपल्याला चुकीचा शब्द पाहायला मिळतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जो आहे या प्रश्नाचा उत्तर आहे. आणि ही चुकीची जोडी आहे ज्याच्यामध्ये स्त्रीलिंग आणि पुल्लिंग याचा काय आहे इथं चुकीची जोडी इथे दिलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा काय म्हटलेले आहे. कोणी काहीही म्हणा मी हा मार्ग सोडणार नाही. याच्यामध्ये कोणी जो शब्द आहे या शब्दाला या अधोरेखित केलेले आहे आणि या अधोरेखित केलेल्या सर्वनामाच्या प्रकाराचा योग्य पर्याय निवडायचा आहे. कोणी हा शब्द कुठे वापरलेला आहे म्हणजे कोणत्या प्रकारात वापरलेला आहे तुम्हालाही माहित आहे. प्रश्नार्थी असेल तर नक्कीच प्रश्नार्थक दिसला असता. याच्यामध्ये विधान आपल्याला स्पष्ट दिसतो म्हणजे प्रश्नार्थक नाही येतं. दुसरा जो पर्याय आहे सामान्य सर्वनाम, याला आपण सामान्य सर्वनामच म्हणू शकतो. का इथं निश्चित माहिती नाही, याला अनिश्चित आहे. कोणी काहीही म्हणा म्हणजे इथं पर्टिक्युलर किंवा विशेष असा एक व्यक्ती नाही, म्हणून याला आपण सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम इथं म्हणतो. संबंधी सर्वनाम तुम्हालाही माहित आहे. जे काय जे पेराल ते उगवेल, ज्याला म्हणतो आपण दर्शक सर्वनाम. याचं जरी उदाहरण जर आपण बघितलं, तो हुशार मुलगा आहे, याच्यामध्ये दर्शवण्यासाठी हा ही हे जो जी जे अशा प्रकारचे शब्द, तो ती ते अशा प्रकारचे शब्द आपण इथं वापरतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे या प्रश्नाचा उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. इथे काय म्हणलेलं आहे. नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे. अधोरेखित केलेल्या सर्वनामाच्या प्रकाराचा योग्य पर्याय लिहा. आता इथं आपणाला जो शब्द आहे हा शब्द सर्वनामाचा कोणता प्रकार आहे? याच्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम, सामान्य सर्वनाम, संबंधी सर्वनाम आणि इथं आत्मवाचक सर्वनाम दिलेलं आहे. याच्यामध्ये पुरुषवाचकही नाही, सामान्यही नाही, संबंधीही नाही, ज्याला आपण आत्मवाचकच म्हणतो. का? वाक्याचा अर्थ पहा. नागरिकाने आपणाला म्हणजे काय? स्वतःला, ज्याला आपण म्हणतो इथं आत्मविषयी स्वतःला राष्ट्रभक्त मानले पाहिजे. इथं याला आपण आत्मवाचक सर्वनामच म्हणू शकतो. कारण काय आहे? कारण इथं आपणाला म्हणजे काय? स्वतःला, म्हणजे इथं आत्मवाचक सर्वनाम आपल्याला इथं दिसून येतो. बाकीचे जे उर्वरित पर्याय आहेत हे पर्याय इथं नाही. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आणि हा जो प्रश्न आहे ठाणे शहर पोलीस भरती 2026 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न काय म्हटलेला आहे. झाड पाडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तुम्हालाही माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, क्रियापद हा जो घटक आहे शब्दांच्या जातीतला एक महत्वाचा घटक मानला जातो. का? क्रियापदाचे प्रकार असेल, क्रियापदाचे अर्थ असेल, क्रियापदाचा काळ असेल, या घटकावर आधारित आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये किमान एखादा प्रश्न पाहायला तरी मिळतो. इथं विषय जो आहे क्रियापदाच्या प्रकारावर विचारण्यात आलेला आहे. झाड पाडले याचा अर्थ झाडला पाडण्यासाठी कोणीतरी क्रिया केलेली आहे, राईट. तर याच्यामध्ये पहिला जो आहे शक्य क्रियापद, शक्य क्रियापद नाही. जसं शक्य क्रियापदाचं एक उदाहरण जर पाहिलं आपण, काय आहे ज्याला म्हणतो आता, त्याला, त्याला, आता त्याला, डोंगर,
चढवतो, हा वाक्य आहे. याच्यामध्ये शक्यता दर्शवलेली आहे. हा इथं मात्र झाड पाडले म्हणलेलं आहे, हा नाही. प्रायोजक क्रियापद हा बरोबर आहे. कसं आहे, प्रायोजक क्रियापद इथं बरोबर आहे. का बरोबर आहे? कारण प्रायोजक क्रियापद त्यालाच म्हणतो एखादी क्रिया घडण्यासाठी जर बाह्य घटक प्रेरित करत असेल तर त्याला आपण प्रायोजक क्रियापद असं म्हणू शकतो. दुसरं जर उदाहरण जर बघितलं आपण, पहा, आईने बाळाला निजविले हा वाक्य आहे. इथं निजण्याची जी क्रिया आहे करणारा कोण आहे? बाळच आहे. पण याला बाह्य घटक जो प्रेरित केलेला आहे कोण आहे? इथं मात्र आईच आहे. म्हणजे अशा वाक्यात करता आईच म्हणतो आपण. सांगायचं तात्पर्य असं आहे की बाह्य घटक प्रेरित करत असलेला असेल तर त्याला आपण प्रायोजक म्हणतो. तर याच्यामध्ये झाड पाडणारा कोण आहे माहिती नाही, म्हणून इथे काय म्हणलेलं आहे, एखादा बाह्य घटक याला प्रेरित आहे. याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट उत्तर आहे. संयुक्त क्रियापदही नाही आणि सहाय्यकही क्रियापद नाही. संयुक्त क्रियापद कोणाला म्हणतो? ज्याच्यामध्ये धातू साधित एक असतो आणि त्याचबरोबर त्याला मदत करण्यासाठी एक सहाय्यकारी क्रियापद आलेला असतो, ज्याला मग संयुक्त क्रियापद म्हणतो. आणि संयुक्त आणि सहाय्यक जे क्रियापद आहेत हे काय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न आहे, मी खात्रीने पास होईन हे वाक्य कोणत्या प्रकारच्या हे वाक्य क्रियापदाच्या अर्थानुसार कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पहा, मी खात्रीने पास होईन म्हणल्यानंतर इथं स्पष्टपणे कशाचा बोध होतो? काळाचा बोध होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल जर वाक्यामध्ये स्पष्टपणे काळाचा बोध होत असेल, वाक्य विधानार्थी असेल तर अशा वाक्याच्या क्रियापदाचा जो अर्थ आहे त्याला आपण स्वार्थीच क्रियापद मानतो. म्हणजे इथं मी खात्रीने पास होईन म्हणजे इथं कोणता काळ आहे? भविष्यकाळ दिलेला आहे, साधा भविष्यकाळ ज्याला म्हणतो आपण. मग इथं जेव्हा वाक्यामध्ये काळाचा स्पष्टपणे बोध होतो तेव्हा तो जो वाक्यातला जो क्रियापद असतो तो कोणता असतो? स्वार्थी क्रियापद असतो. त्याच्यानंतर आज्ञार्थ, विद्यार्थ हे दोन्ही जे आहेत आज्ञार्थी वाक्याचे प्रकार आहेत, परंतु याच्यातही थोडा फरक आहे. आज्ञार्थी वाक्यामध्ये जसं की मुलांनो रांगेत उभे राहा, हा जो वाक्य आहे इथं एक आज्ञा दिलेली आहे. आणि त्याचबरोबर इथली जी आज्ञा आहे ही कशी असते? ज्याला म्हणतो आपण पाळणे बंधनकारक असते. तशाच प्रकारे विद्यार्थीमध्ये मात्र काय, इथं आज्ञा पाळणे बंधनकारक नसते, ज्याची शेवट वा वि वे अशा प्रकारच्या अक्षराने होते. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की क्रियापदाचे 4 अर्थ आहेत: स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थ. याच्यामध्ये स्वार्थी कसा ओळखायचा? जेव्हा आपल्याला काळाचा बोध होतो तेव्हा मात्र तो कोणता असतो? स्वार्थी क्रियापद म्हणून गृहीत धरावं लागेल. संकेतार्थी म्हणलं तर जर गोष्टी झाल्या. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे या प्रश्नाचा उत्तर आहे. ठाणे शहर पोलीस भरती 2026 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पहा, त्यानंतरचा पुढील जो प्रश्न आहे, हा प्रश्न काय म्हटलेला आहे इथं, छे, छट, हॅट हे कोणत्या प्रकारची केवल प्रयोगी अव्यय आहे? हा प्रश्न ठाणे शहर पोलीस भरती 2026 मध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि हा जो प्रश्न आहे शब्दांच्या जातीतला शेवटचा जो प्रकार आहे त्या प्रकारावर आधारित आहे. इथं पहा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलेलं आहे, तिरस्कार दर्शक. तिरस्कारसाठी अशा प्रकारचे शब्द आपण नाही वापरत. याच्यामध्ये छी, थू अशा प्रकारचे शब्द आपण वापरतो, तर हा नाही तिरस्कारमध्ये. त्याच्यानंतर मौन दर्शक मध्ये गप असेल, चूप असेल अशा प्रकारचे शब्द आपण इथं वापरतो, हाही नाही. त्याच्यानंतर पहा शोक दर्शक मध्ये अरे रे, त्याच्यानंतर आई ग अशा प्रकारचे वापरतो, हा सुद्धा नाही. छे, छट, हट जे शब्द आहेत हे शब्द आपण कुठे वापरतो? जेव्हा आपल्याला विरोध दर्शवायचा आहे तेव्हा या प्रकारच्या केवल प्रयोगी अव्ययांचा इथे आपण वापर करतो. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे पहा, अनारसा, किडूक मिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत? ठाणे शहर पोलीस भरती 2026. तुम्हालाही माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, मराठी ही जी भाषा आहे संस्कृत प्राकृत भाषा आहे, कारण या भाषेमध्ये इतर भाषेचे बरेच शब्द इथे आपल्याला पाहायला मिळतात. तर हे अनारसा, किडूक मिडूक, गदारोळ जे शब्द आहेत हे शब्द कोणते आहेत? हे तेलुगू शब्द आहेत. पर्याय क्रमांक 1 जो आहे हा याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चिल्ली पिल्ली असेल हा शब्द आपण तामिळमध्ये वापरतो. कन्नडीमध्ये सुद्धा जर बघितलो आपण त्याच्यामध्ये आई असेल, अण्णा असेल, अक्का असेल असे शब्द वापरतो. गुजरातीमध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलात, जे मराठीमध्ये दैनंदिन जीवनात शब्द वापरतो ज्याच्यामध्ये सेठ असेल, दलाल असेल अशा प्रकारचे शब्द, घी असेल, हे गुजराती शब्द आपण वापरतो. तर म्हणजे अनारसा, किडूक मिडूक, गदारोळ हे शब्द आपल्याला
तेलुगू भाषेतून आलेली आपल्याला दिसतात. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न आहे, मान मोडून काम केल्याशिवाय मान मिळत नाही. या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ पर्यायामधून निवडा. आता इथं मान जो आहे, आता इथला मान मोडून, इथला जर मान जर आपण विचार केलो तर शरीराचा अवयव झाला. आता इथला जो मान आहे, केल्याशिवाय मान मिळत नाही. मान मिळत नाही म्हणजे काय आहे, इथं आपल्याला माहित आहे मोठेपणा मिळत नाही. हा जो मान या अर्थाने वापरलेला आहे तो मोठेपणा या अर्थाने वापरलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे हा काय याचं उत्तर आहे. तर त्यानंतर पुढील प्रश्न पहा, सागराने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले. या वाक्यातील अधोरेखित भागासाठी योग्य जो असणारा अलंकारिक शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहा, अतिशय चिकाटीने प्रयत्न केले हा जो भाग आहे, आता अतिशय चिकाटीने प्रयत्न करणे याला आपण काय म्हणतो, एक प्रकारचे भगीरथ प्रयत्न म्हणतो. काय आहे, भगीरथ प्रयत्न, ज्याला आपण अतिशय चिकाटीने प्रयत्न केलेल्या कार्याला भगीरथ प्रयत्न सुद्धा आपण म्हणतो. बाकी जे भीष्म प्रतिज्ञा असेल, द्राविडी प्राणायाम असेल, घाण्याचा बैल असेल, हा इथं पर्याय आपण इथं वापरू शकत नाही. पर्याय क्रमांक 2 जो आहे हा याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा काय म्हणलेला आहे, खालीलपैकी धातू साधित विशेषण कोणते. धातू साधित तुम्हालाही माहित आहे, धातू कोणाला म्हणतो, क्रियापदाच्या मूळ रूपाला आपण धातू म्हणतो. आणि या धातूपासून बनलेला जो विशेषण आहे त्याला आपण धातू साधित विशेषण म्हणतो. ठाणे शहर पोलीस भरती 2026 मध्ये आलेला प्रश्न आहे. काळा, पेटती, 10, सुंदर, याच्यामध्ये धातू जो आहे पेटती हा जो शब्द आहे, पेटती काडी, हा जो आहे पेट धातूपासून बनलेला आहे. म्हणजेच काय आहे, पर्याय क्रमांक 2 जो आहे हा धातू साधित विशेषण म्हणून आपण गृहीत धरतो. काळा, 10, सुंदर हे धातू नाही, सुंदर विशेषण झालं, काळा बी नाम झालं, 10 ही नाव झालेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे हा याचं उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढील समूहात न जुळणारा शब्द ओळखा. पुणे शहर पोलीस भरती 2026 मध्ये अतिशय सोपा प्रश्न आलेला आहे. देवनागरी, मोडी, रोमन आणि इडली, याच्यामध्ये देवनागरी, मोडी, रोमन हे जे तीनही शब्द आहेत, हे तीनही शब्द कसे भाषेच्या संबंधित आहेत. इडली म्हणल्यानंतर आपल्याला माहित आहे डोसा, इडली खाण्याचा पदार्थ झाला, म्हणजे हा जो शब्द आहे याच्यामध्ये जुळणारा नाही. पर्याय क्रमांक 4 आहे. सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पहा 12वा प्रश्न त्याच पेपर मधला आहे, पुणे शहर पोलीस भरती मधला, आणि हा सुद्धा प्रश्न खास करून मराठी भाषेच्या व्याकरणातील पहिल्या घटकावर आधारित विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आता मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते. आता मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते म्हणजे एक उजवीकडून डावीकडे लिहितात का, डावीकडून उजवीकडे लिहितात का, वरून खाली लिहितात का, खालून वर लिहितात. तर देवनागरी लिपीच्या वैशिष्ट्यामध्ये जर आपण पाहिलो तर देवनागरी लिपी खास करून कशी लिहितात, डावीकडून उजवीकडे लिहितात. आता हे जे लिहिलेले आहे मराठी लिपी, हाच जो लिहिलेला भाग आहे हा डावीकडून उजवीकडे लिहिला गेलेला आहे. म्हणजेच देवनागरी लिपी ची ही वैशिष्ट्ये आहे आणि खास करून डावीकडून उजवीकडे लिहिणे हा एक महत्वाचा वैशिष्ट्य इथं मानला जातो. पर्याय क्रमांक 2 जो आहे हा याचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, पुढील प्रश्न पहा, शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप कोणते आहेत. आता शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप म्हणजे ज्याला बेसिक घटक ज्याला म्हणतो आपण, हा सुद्धा पुणे शहर पोलीस भरती 2026 मध्ये आलेला आहे. अक्षररूप, अर्थरूप, मूल वर्णरूप आणि चिन्हरूप. याच्यामध्ये काय आहे, मूल वर्णरूप जो आहे हा जो आहे यालाच आपण काय म्हणतो, एक प्रथम येणारे म्हणून गृहीत धरतो. कारण मूल वर्णरूप म्हणजे त्याला बेसिक मूळ अक्षराचा भाग ज्याला म्हणतो आपण. पर्याय क्रमांक 3 जो आहे हा याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, य र ल व हे काय आहे. अर्धस्वर, स्वर, अनुनासिके, दीर्घ स्वर. तर विद्यार्थी मित्रांनो, य र ल व यांना आपण अर्धस्वर म्हणतो का, यांचा जे उच्चार आहे ई असेल, रू असेल, त्याचबरोबर रू असेल आणि उ असेल, या स्वरांशी मिळता जुळता असतो म्हणून यांना आपण काय म्हणतो, अर्धस्वर म्हणतो. हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. य र ल व यांचा अनुक्रमे कोणाशी आहे, ई, रू आणि उ या स्वरासारखा यांचा उच्चार होतो म्हणून यांना आपण अर्धस्वर म्हणतो. स्वरही नाही, अनुनासिकही नाही आणि दीर्घ स्वरही नाही. त्यानंतर पुढील प्रश्न पहा काय म्हणलेला आहे, भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. हा प्रश्न पुणे शहर पोलीस भरती 2026 मध्ये आलेला प्रश्न आहे. सुंदर, सौंदर्य, नवल, नवली, शूर, शौर्य,
गंभीर गांभीर्य. म्हणजे इथं भाववाचक शब्द जो तयार झालेला आहे, पहिल्या शब्दापासून दुसरा शब्द जो बनलेला भाववाचक आहे, याच्यातला आपल्याला चुकीचा शब्द शोधायचा आहे, चुकीची जोडी शोधायची आहे. तर इथं बघा, सुंदर सौंदर्य बरोबर आहे. नवल नवली नाही. नवलचा इथं काय येईल माहिती आहे का? नवलाई येईल. आई या आपल्याला प्रत्ययाने आपल्याला भाववाचक शब्द बनवता येईल. म्हणजे चुकीची जोडी हीच आहे. बाकी शूर शौर्य बरोबर आहे. गंभीर गांभीर्य हा सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 जो आहे हा याचं उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न, 2 व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? पुणे शहर पोलीस भरती 2026 ला प्रश्न आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा 2 व्यंजने एकत्र येतात तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो? संयुक्त व्यंजन म्हणतो. काय म्हणतो? संयुक्त व्यंजन. संयुक्त या शब्दाचा अर्थच असा होतो एकापेक्षा अधिक, म्हणजेच काय आहे? 2 असा होतो. हा एक तुम्ही मुद्दा लक्षात ठेवा. मग संयुक्त व्यंजन असेल किंवा संयुक्त स्वर असेल किंवा संयुक्त क्रियापद असेल, संयुक्त आला 1 अधिक 1 हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जो आहे हा याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, इथं संधी करा. संधी करा या 2 शब्दापासून कोणता आहे? वृक्ष अधिक औदार्य या 2 शब्दापासून तयार झालेला शब्द आपल्याला इथं शोधायचा आहे. वृक्ष या शब्दाच्या शेवटी आलेला आहे अ, इकडे काय आलेलं आहे? आव. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही माहित असेल अ मध्ये जेव्हा आपण आव मिसळतो तर हा काय आहे? आव हा वर्ण तयार होतो. मग या क्ष मधला अ गेल्यानंतर इथं काय राहिला आपला? हा लंगड क्ष ज्याला म्हणतो. याच्यामध्ये जर आपण आव हा वर्ण जर मिसळलो तर हा काय होईल? याच्यामध्ये क्षव असा तयार होईल. म्हणजे पहिल्या शब्दातला व्र, इथं बनलेला क्षव आणि याच्यातला काय आहे? दार्य, म्हणजेच वृक्षौदार्य. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे याच्यामध्ये? पर्याय क्रमांक 2 जो आहे हा काय आहे? याचं उत्तर आहे. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. पुणे शहर पोलीस भरती 2026 ला आलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर पहा, परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग कसे ठरते? पुणे शहर पोलीस भरती 2026 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्नातले पर्याय आपल्याला थोडे दीर्घ वाटतात, लेंदी वाटतात. पहिला पर्याय काय म्हणतो? परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच्या वाक्याच्या अर्थावरून ठरते. अर्थावरून ठरत नाही. परभाषेतून आलेले जे शब्द आहेत हे त्याच्या कर्त्याच्या लिंगावरून पण ठरत नाहीत. मग त्याच्यामध्ये परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच्या कर्मावरून ठरते, हा सुद्धा नाही. परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरते. म्हणजेच कसं ठरते? आता समजा उदाहरणामध्ये इथं पहा, ज्याला म्हणतो आपण बूट शब्द आहे. बूट शब्द इंग्रजी आहे. मग याला मराठीत आपण काय म्हणतो? त्याला जोडा म्हणतो. काय म्हणतो? जोडा. जोडा म्हणजे बूट मराठीमध्ये, आणि जोडा हा जो शब्द आहे हा मराठीमध्ये आपण काय गृहीत धरतो? पुल्लिंग म्हणतो. मग बूट जो आहे इथं आपण पुल्लिंगच मानावं लागेल. समजलं ना? आता त्याच्यानंतर बुक जो शब्द आहे, बुक म्हणजे काय आहे? ज्याला आपण पुस्तक म्हणतो. पुस्तक. मग पुस्तकाचं लिंग मराठीमध्ये काय आहे? नपुंसक लिंग आहे. म्हणजे विशेषतः सांगायचं तात्पर्य काय? परभाषेतून आलेला जो शब्द आहे तो शब्द त्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवायचं आहे. मराठी शब्दावरून. आता इथं बुक नसून पुस्तकावरून ठरवावं लागेल. इथं जोडा नसून बूट नसून इथं आपल्याला जोडा या शब्दावरून त्याचं लिंग ठरवावं लागेल. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती आहे? बाळांनो म्हणल्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुणे शहर पोलीस भरती 2026 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. आता तुम्हालाही माहित आहे, जेव्हा हाक मारल्या जाते अनेक वचनासाठी तेव्हा विभक्तीचा प्रत्यय कोणता असतो? नो असतो. आणि त्याचा प्रकार कोणता असतो? संबोधन असतो. एक वचनामध्ये प्रत्यय राहत नाही. अनेक वचनामध्ये नो हा विभक्तीचा प्रत्यय आपण संबोधन मध्ये वापरतो. जो प्रकार विभक्तीच्या शेवटच्या प्रकारामध्ये गणना आपण त्याची करतो. तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, गटात न बसणारा योग्य पर्याय ओळखा. पुणे शहर पोलीस भरती 2026 मध्ये आलेला आहे. दोन्ही भाऊ, 5 पांडव, 4 बहीण, सर्व रस्ते. आता हे तिन्ही जरी तुम्ही निरीक्षण जर केलात, हे साकल्य वाचक आहे. सर्वचे सर्व ज्याला म्हणतो साकल्य मध्ये येणारे आहेत. दोन्ही, 5, 4, 3, 7, 100 वगैरे वगैरे. सर्व म्हणजे इथं अनिश्चित आहे. म्हणजे गटात न बसणारा हाच बसत नाही. का बसत नाही? हा अनिश्चित आहे. या तिन्ही शब्दांचा जर आपण विचार केलो, तिन्ही शब्द कशामध्ये येतात? साकल्य वाचक मध्ये येतात. सर्वच्या सर्व असणारे म्हणजे साकल्य, आणि सर्व रस्ते म्हणल्यानंतर हे अनिश्चित आहे.
हा प्रकार त्याच्यामध्ये जुळत नाही. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे पुणे शहर पोलीस भरती 2026. त्यानंतर पहा, ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला डॅश म्हणतात. आता पहा, आताच आपण पाहिलो या घटकावर आधारित प्रश्न. काळाचा बोध होत असेल तर कोणता असतो विद्यार्थी मित्रांनो? स्वार्थी क्रियापद असतो, ज्याच्यामध्ये काळाचा स्पष्टपणे बोध होतो. उदाहरणार्थ जर बघितलो आपण, काय आहे? जयने पेरू खाल्ला, हा वाक्य आहे. या वाक्याचा क्रियापदाचा प्रकार ओळखा, कोणता आहे? स्वार्थी आहे. का आहे? खाल्ला म्हणल्यानंतर हा भूतकाळ आहे. भूतकाळामध्ये कोणता आहे? हा साधा भूतकाळ आहे. हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. मग काळ कोणताही असेल, साधाही असू शकतो, चालूही असू शकतो, पूर्णही असू शकतो. काळाचा बोध आणि वाक्यविधानार्थी म्हणजे स्वार्थी क्रियापद. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पुढील केवल प्रयोगी अव्ययांची चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी कोणती आहे पहा. मौन दर्शक मध्ये गुप, गप, चिप यातच पाहिलो आपण, म्हणजे याचा अर्थ हे करेक्टच आहे, याच्यात काय डाऊट नाही. पुणे शहर पोलीस भरतीला आलेला आहे. हर्षदर्शक, वाह, आहा, हर्ष दर्शवण्यासाठी हे वापरतो. विरोध दर्शक, छे, छट, छे छे, हे बी करेक्ट आहे, बरोबर आहे. संमती दर्शक मध्ये अगे, अरे, नाही, हे तर हाक साठी झालेलं आहे. संमती दर्शक मध्ये जी, अच्छा, अशा प्रकारचे शब्द इथं आपण वापरतो. म्हणजे इथं पहा, संमतीसाठी वापरण्यात येणारे अग, अरे हे नसून जी, अच्छा वापरतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जो आहे ही चुकीची जोडी आपल्याला इथं पाहायला मिळते. हा जो प्रश्न आहे शब्दांच्या जातीतला शेवटचा जो प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय या घटकावर आधारित असलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, कोणता शब्द रेडा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? हलिया, टोनगा, महिष, बैल. सोपा प्रश्न आहे. बैल जो आहे हा काय आहे इथं आपल्याला रेडा या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणून आपण इथं वापरत नाही. पुणे शहर पोलीस भरती 2026. त्यानंतर पहा, खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय आपल्याला निवडा. कर्दन काळ. कर्दन काळ कोणासाठी वापरतो आपण? कर्दन काळ म्हणजेच काय? क्रूर व उग्र व्यक्ती, याला आपण काय म्हणतो? कर्दन काळ म्हणतो. आता राहिला काळ्या रंगाची व्यक्ती, याला कृष्णवर्णीय म्हणतो आपण, कृष्णवर्णीय. त्याच्यानंतर राहिला पुण्यवान व्यक्ती, धर्मात्मा म्हणतो आपण, धर्मात्मा. त्याच्यानंतर नाजूक जो व्यक्ती असेल याला काचेचे बाळ म्हणतो, काचेचे बाळ, ज्याला नाजूक व्यक्ती म्हणतो. म्हणजे इथं क्रूर आणि उग्र असलेल्याला काय म्हणतो आपण इथं? कर्दन काळ. पर्याय क्रमांक 1 जो आहे हा या प्रश्नाचा उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, गुरु या शब्दाचे अनेक वचन ओळखा. सोपा प्रश्न आहे, पुणे शहर पोलीस भरती 2026 ला आलेला आहे. गुरु, गुरुंनी, गुरे, गुरुजी. तर याचं जे अचूक जो उत्तर आहे गुरुचं काय होतं विद्यार्थी मित्रांनो? गुरुच असा होतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागच्या पोलीस भरतीमध्ये झालेले जे प्रश्न आहेत, विचारण्यात आलेले जे प्रश्न आहेत, यांचा आज आपण थोडक्यात इथं अभ्यास केलो. आणि नक्कीच तुम्हाला हे जे प्रश्न आहेत तुमच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरतात. तर पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण मराठीच्या इतर प्रश्नांचा आपण स्पष्टीकरणासहित अभ्यास करूयात. आणि अपेक्षा करतो की तुमचा अभ्यास सुरळीत चालू असेल. सातत्य ठेवा, कारण जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल अभ्यासामध्ये कसल्याही प्रकारचा खंड वगैरे पडू देऊ नका. थांबू आपण. धन्यवाद.